नमस्कार। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक वैधानिक इशारा। ज्यांना यातली मतं पटत नाहीत अथवा ज्यांची आपल्या नेत्यावर अतितीव्र श्रद्धा आहे, ज्यांना आपल्या नेत्याविषयी काहीही बोललेलं आवडत नाही, त्यांनी कृपया या व्हिडिओकडे दुर्लक्ष करावं। कमेंट बॉक्समध्ये येऊन असभ्य भाषेत कमेंट करणं टाळावं। महाराष्ट्रावर देशावर ज्या ज्या नेत्यांचं गारुड आहे, ज्या ज्या नेत्यांचा प्रभाव आहे, त्या नेत्यांच्या विषयी विश्लेषणात्मक व्हिडिओ करणं आवश्यक आहे। महाराष्ट्राला त्या नेत्यांच्या एकूणच कारकिर्दीविषयीची माहिती मिळणं आवश्यक आहे। आम्ही आधीच सांगितलंय की बखर लिहिणे हा स्वभाव नाही, सुपाऱ्या घेणे ही वृत्ती नाही। त्यामुळं जे जे काही समोर येईल ते मांडणं आवश्यक आहे। चला आपण नेहमीच्या आपल्याला ज्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडतं आणि मला सांगायला आवडतं, शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राच्या राजकारणाला अक्षरशः मोहिनी घालणारा माणूस। त्यांनी आपल्या राजकारणाने, आपल्या हातखंड्यांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून टाकलं, फिरवून टाकलं, बदलवून टाकलं असं नेहमीच म्हटलं जातं। शरद पवार एक मुरब्बी कसलेली राजकारणी आहेत असंही म्हटलं जातं। शरद पवारांनी नेहमीच सत्तेवर कोण यावं याचा निर्णय घेतलेला आहे। शरद पवारांनी सत्तेवर कोण राहू नये यासाठीची काळजी घेतलेली आहे। नेहमीच असे काही डावपेच टाकलेत की महाराष्ट्रातल्या लोकांची मती गुंग होते। लोकांची मती गुंग करणारा बारामतीचा हा पहिलवान महाराष्ट्राच्या राजकारणात काय स्थान ठेवू नये त्यावर आपण बोलणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा पवारांच्या विषयी मला विषय का घ्यावा वाटतो आणि का बोलावं वाटतं ते लक्षात घ्या। शरद पवारांची नेहमीची पद्धत अशी राहिलेली आहे की ते आपल्या मतावर कधीच ठाम राहिलेले नाहीये। त्यांनी कधीच आपल्या मतांशी सातत्य ठेवलेलं नाहीये, नेहमी बदलत राहिलेले आहेत, अगदी नेहमी। तुम्हाला आठवत असेल विजयसिंह मोहिते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि तेव्हा पवार म्हणाले होते की अपेक्षित असं आहे की मोहितेंनी आता हाफचड्डी घालू नये। पण म्हणजे फक्त हाफचड्डी घालू नये असा सल्ला मोहितेंना दिला, संघावरती टीका केली, मोहितेंवरती टीका केली। पण त्याच्यानंतर काही दिवसात पुण्यामधल्या भोसरी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्त्यांची एक सभा झाली आणि त्यात पवार मार्गदर्शन करताना म्हणाले होते की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीमधून काही धडा घेणं आवश्यक आहे। म्हणजे संघाच्या कार्यपद्धतीतून धडा घ्यावा अशी सूचना पवार आपल्या कार्यकर्त्यांना करतात आणि एकीकडं आता मोहिते पाटलांनी चड्डी घालू नये, हाफ चड्डी घालून संघात जाऊ नये एवढं मग मिळवली अशी टीकाही करतात। या एका एवढ्या घटनेवरती आपण थांबत नाही आहोत। निधी चौधरी हा विषय तुम्हाला आठवत असेल, पाणी पुरवठा विभागाच्या सचिव होत्या निधी चौधरी। त्या मुंबई मालिकेमध्ये उपायुक्त असताना महात्मा गांधी यांच्याबाबत त्यांनी एक उपहासात्मक ट्विट केलं होतं। गांधींवरती उपहास नाही, गांधींच्या बाबत उपहासात्मक ट्विट केलं होतं। ते ट्विट बघताच शरद पवारांनी मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ पत्र लिहून टाकलं आणि कळवलं की निधी चौधरी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। आता निधी चौधरी यांच्यावरती कारवाई करण्याचं पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र, पोलीस अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र, यात पवारांना नंतर कळलं की निधी चौधरींचा उपहास हा वेगळाच होता, आपण त्याबाबत वेगळीच भूमिका घेतलेली आहे। नाहक पवारांनी निधी चौधरींना अडचणीमध्ये आणलं। आता घटना तिसरी बघूया, म्हणजे तिसरी एक घटना आहे शरद पवार आणि मोदी यांचे संबंध। मोदी पर्वाच्या दुसऱ्या शपथविधीला जाण्यासाठी पवारांनी टाळलं आणि जशीच ही बातमी आली तशी माध्यमांनी ती ब्रेकिंग न्यूज म्हणून देऊन टाकली। अगदी शरद पवारांचा अपमान, पाचव्या रांगेत बसवलं वगैरे 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 सगळे विषय झाले। मुळात शरद पवारांना शपथविधीच्या दिलेल्या पासवर व्ही असं लिहिलेलं होतं आणि व्ही हा रोमन आकड्यात पकडून पवारांनी आपला नंबर 5वा असं गृहीत धरलं, म्हणजे व्ही रोमन अंकात 5वं होतं म्हणून 5व्या रांगेत बसवल्याचा राग पवारांना आला आणि पवारांनी शपथविधीला जाणं टाळलं। आता हे याची तुलना थेट आग्रा भेटीशी केली जाऊ लागली। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अपमान झाल्यावर
दरबार सोडून देऊन कसा निघून आले आणि त्यानंतर मग त्यांना अटक वगैरे कशी झाली, या सगळ्या विषयाची तुलना होऊ लागली. पण वस्तुस्थिती काय होती, तर राष्ट्रपती भवनानं जे काही स्पष्ट केलं, राष्ट्रपती भवनानं जे काही सांगितलं ते होतं की व्ही म्हणजे 5 नव्हे, व्ही म्हणजे VIP आहे. VIP रांगेमध्ये, म्हणजे रोमन आकड्यात ते क्रमांक लिहिलेले नाही आहेत, तर VIP रांगेमध्ये पवारांची बसण्याची व्यवस्था केलेली होती आणि पवारांनी तिथेही यात मोठा आपला चर्चा आपल्या विषयाची घडवून आणली. चला पुढची एक घटना बघूया. शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये एनरॉनच्या प्रकरणावर लिहिताना फार मजेशीर उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऊर्जा धोरण युती सरकारला कळलंच नाही, म्हणजे मनोहर जोशींनाही कळलं नाही आणि गोपीनाथ मुंडेंनाही कळलं नाही, म्हणूनच त्यांनी एनरॉन गुंडाळला आणि फेकून दिलं. आम्ही नेहमी सांगत होतो की एनरॉन हा राष्ट्रहिताचा प्रकल्प आहे, तो राहू द्या, असं ते म्हणत होते. अगदी त्या पुस्तकातल्या वाक्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की त्यात म्हणता येते की हे एनरॉनचा प्रकल्प आणि बाबासाहेबांचं ऊर्जा धोरण याविषयी युती सरकार गाफील राहिलं. म्हणजे ही 95ची गोष्ट आहे. 95-99ला घडलेली घटना 2002-03च्या सुमारास पवार पुस्तकात लिहितात आणि त्यानंतर 2017-18 साली ते पंकजा मुंडेंच्या सोबत नाशिकमध्ये एका कॉलेजच्या उद्घाटनाच्या वेळेला व्यासपीठ शेअर करतात आणि त्यात ते म्हणतात की बाबासाहेबांचं ऊर्जा धोरण खऱ्या अर्थानं कोण राबवलं असेल तर ते गोपीनाथ मुंडे यांनी राबवलं होतं. लोक माझे सांगातीमध्ये गोपीनाथ मुंडेंनी ऊर्जा धोरण राबवलं नाही म्हणणारे पवार खरे की नाशिकच्या सभेत ऊर्जा धोरण राबवलं म्हणणारे पवार खरे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऊर्जा धोरणावर पवारांचं हे मत देखील असंच काहीसं गफलत करणारं आहे. आता जरा पुढे जाऊया, आपण 5वी घटना बघूया. राज ठाकरे यांची मुलाखत घेताना पवारांनी सांगितलं की आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे. बघा, राज ठाकरेंची ती पुण्यातली फार मोठी मुलाखत होती, ते तुम्ही सगळी गाजलेली मुलाखत होती. त्यात पवार म्हणतायत की आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे, जातीच्या निकषावर नाही. पण सत्तेत असताना, विरोधात असताना पवारांनी देखील नेहमी सातत्यानं या आरक्षणाचा पाठपुरावा केलेला आहे, जे जातीच्या आधारावर आहे. अगदी मराठा आरक्षणाबाबत देखील पवारांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. पुढची घटना बघूया. शरद पवार यांनी मी दुसऱ्याच्या लेकराचे लाड का पुरवावे असं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला म्हणाले होते. हे संदर्भाने होतं सुजय विखे यांच्या, आणि सुजय विखे यांचे लाड मी का पुरवावे असं पवार म्हणाले होते. आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी विधान केलं की सुजय विखे यांनी घड्याळावर निवडणूक लढवावी. म्हणजे जी गोष्ट शक्य नाही, जी जागाच काँग्रेसची आहे, जी राष्ट्रवादीकडे नाही आहे, ती जागा विखेंना बहाल करायला पवार तयार होते. पण त्याच्या आदल्या दिवशी मी दुसऱ्यांच्या लेकराचे लाड का पुरवावे असं पवार सुजय विखेच्या बाबतीत म्हणाले होते. म्हणजे आदल्या दिवशीचे पवार खरे का दुसऱ्या दिवशीचे पवार खरे, यात कोणती गोष्ट होती हे देखील स्पष्ट झालं पाहिजे. EVM बाबत तर पवारांनी ही भूमिका नेहमीच बदलती ठेवलेली आहे. म्हणजे EVMवर शंका घेऊ नये असंही पवार म्हणतात, EVMवर शंका येईलच असंही पवार म्हणतात. म्हणजे कधी म्हणाले तुम्हाला सांगतो मी, बारामतीचा निकाल काही वेगळा लागला तर EVMवर शंका येईलच असं पवार म्हणाले होते. अशा कितीतरी घटना, अशा कितीतरी विषय आहेत जिथे पवारांनी आपली भूमिका अगदी लगेच काही काळानंतर बदललेली आहे. या सततच्या भूमिका बदलणारे पवार म्हणूनच सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आणि लक्षवेधक ठरतात. पवारांनी सातत्याने आपली भूमिका बदललेली आहे आणि त्यांनी सोयीनुसार ती भूमिका निवडलेली आहे. पवार असे का वागतात, पवार राजकारणाच्या प्रत्येक टप्प्यावर असे का वागलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या मालिकेतून घेणार आहोत. नमस्कार.